आमचं मत आहे की नागरिकांचे जे नुकसान होत आहेत, नागरिकांना शारीरिक नुकसान होत आहे, हात पाय मोडून, कुणाची गाडीचं नुकसान होत आहे, जगुया सपने साहेबांचे म्हणणाऱ्यांनी स्वप्न साकार करण्यासाठी लोकांच्या स्वप्नामध्ये उतरलं पाहिजे। आज आपण बघतो की स्वर्गीय विलासराव देशमुख महामार्ग ह्या नावाला दिलं, त्याच्या पत्नी त्या स्थानिक आमदारांनी याला कधी निधी दिला का? या रस्त्याचं कधी दुरुस्तीचं काम बघितलं का? आज आपण मेडिकल हॉस्पिटल पासून ते पार निकीबारच्या पुढे ग्राम विलासराव देशमुख कंपाऊंड जे आहे तिथपोच तर आपण बघतो, पण त्या नावाला न्याय देण्यासाठी तर निधी दिला पाहिजे। लोकांच्या आज हातपाय, लोक नाराज होतात नगरसेवक म्हणून किंवा कार्यकर्ते म्हणून आमच्यावर, तर लोकांच्या या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन या ठिकाणी केलं। स्वर्गीय विलासराव देशमुख मार्ग जेव्हा आपण देतो त्या पद्धतीने निधी म्हणून दिला पाहिजे ना, आणि तो निधी नाही दिला तर नागरिकांची जी नुकसान होते त्याचा विषय, त्यांच्या रागाच्या पोटी हे तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडण्यात आलेलं आहे। आधी आमचा प्रश्न, मूलभूत प्रश्न आधी रस्ता तर झाला पाहिजे, त्यालाच निधी यांच्याकडे भेटत नाही। नाल्यानंतर सुशोभीकरण नंतर ते तर प्रश्न आणखी नाही। ह्या वेळेला रोड पॅच करायला शासनाकडे मनपाकडे यांच्याकडे निधी नाही। सत्ता भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रात म्हणतो, राज्यात म्हणतो, केंद्र मागणी कोण करायची रस्त्याची? माझा हा रस्ता खराब आहे, मागणीसाठी स्थानिक आमदार लागतो ना, मग स्थानिक आमदारांनी या ठिकाणी पाऊल काय उचलले का? पालकमंत्री त्यांच्याकडे पत्र दिलं पाहिजे, आमचा फॉलोअप चालू आहे, आपण काय करता या रस्त्यासाठी ते आम्हाला सांगितलं पाहिजे। म्हणून हा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी या रोडच्या आज खड्ड्याचं डागडुजी व्हावी आणि हा रस्ता चांगला व्हावा यासाठी हे आज तीव्र आंदोलन करण्यात आलेलं आहे। आमचं आंदोलन हे फक्त रोड दुरुस्ती करण्यासाठीच आहे। नागरिकांची पूर्ण हेळसांड होत आहे। मुलं बाळे शाळेला जातात, ट्युशनला जातात, रात्री अवेत्री कामावरून लोकांना यावं लागतं आणि त्यामध्ये रोडची दुरुस्ती नसल्यामुळं प्रत्येकाचे ऍक्सिडेंट होत आहेत। घरी महिला मंडळी वाट बघत असतात की माझे घरवाले कधी येत आहेत, पण तोपर्यंत कुणाचा तरी फोन जातो की तुमच्या मिस्टरांचा ऍक्सिडेंट झालाय, पाय मोडलाय। तर अशी वेळ कुणाच्याही घरी येऊ नये आणि रोडची दुरुस्ती व्हावी यासाठी आम्ही हे प्रभाग क्रमांक 12च्या नागरिकांच्या वतीने आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि आम्ही प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करत आहोत। प्रशासनाला लवकर जाग आली पाहिजे आणि त्यांनी लवकर हा रस्ता दुरुस्त करून द्यावा, कारण आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांचं नाव ह्या रोडला आहे आणि त्याच रोडवर जर ऍक्सिडेंट होत असतील आणि नागरिकांची हेळसांड होत असेल तर हे लातूरचं दुर्दैव असं समजते मी। त्यामुळं मी प्रशासनाला विनंती करते की येत्या 15 दिवसामध्ये त्यांनी हा रोड दुरुस्त करून द्यावा, देशी केंद्र पासून निकीबार पर्यंत। आणि जर नाही झाला तर प्रभाग क्रमांक 12च्या वतीनं महानगरपालिकेमध्ये आंदोलन छेडण्यात येईल आणि जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत आमचं साखळी उपोषण चालू राहील।